महाराष्ट्र के किसानों के लिए राज्य सरकार ने जल एवं मृदा संरक्षण विभाग के माध्यम से किसानों को उनके तालाबों से गाद निकालने के लिए प्रति हेक्टेयर 15,000 की आर्थिक सहायता देने का निर्णय लिया है। इससे न सिर्फ उनकी जमीन की उर्वरता बढ़ेगी बल्कि उन्हें आर्थिक मदद भी मिलेगी। जल एवं मृदा संरक्षण विभाग प्रदेश में तालाबों से गाद निकालकर उनकी क्षमता बढ़ाने का अभियान चल रहा है। इसके तहत किसानों को प्रति हेक्टेयर 15,000 की सहायता दी जाएगी। मंत्री संजय राठौड़ ने बताया कि छत्रपति शिवाजी महाराज ने भी तालाब बनवाए थे, जिनसे आज भी लोगों को लाभ मिल रहा है। इस योजना से किसानों को दोहरा फायदा होगा, तालाब साफ होंगे और आर्थिक मदद भी मिलेगी। ग्रामपंचायत आहे याला आम्ही जसं 31 रुपये प्रति घनमीटर हे अनुदान सुद्धा देत आहोत। आता काही संस्था आम्हाला भेटल्या किंवा 31, तर त्याचाही विचार मी करून राहिलो। उदाहरणार्थ 1 लाख घनमीटर गाळ जर एखाद्या ग्रामपंचायतने काढला तर 31 लाख रुपये अनुदान त्या ग्रामपंचायतला मिळणार आहे। किती? 1 लाख क्यूबिक मीटर जर गाळ काढला घनमीटर तर 1 लाख त्याला अनुदान मिळेल। आणि हे काढणाऱ्याला आणि जो शेतकरी घेऊन जाईल याच्यामध्ये हे गाळ म्हणजे त्याचं शेत खऱ्या अर्थानं गाळ जर टाकला तर सुपीक जमीन त्याची होणार आहे। आणि म्हणून त्या शेतकऱ्यालाही गाळ काढण्यासाठी 15,000 रुपये हेक्टरी मदत आम्ही देणार आहोत आणि त्याला ते डीबीटीद्वारे देणार आहे। म्हणजे एका एकरात त्यानं मग ते 1 एकर फेको की काही फेको त्यांनी 15,000 रुपये एकरमध्ये त्यांनी पसरवायचं आपलं ट्रॅक्टर आणून। आणि पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात येणारे सध्याचे तलाव याचा जलसाठ्यातील गाळ काढण्याची विशेष मोहीम मृद व जलसंधारण खात्याने सुरू केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात आमचे मृद व जलसंधारण खाते ही योजना आता येणाऱ्या भविष्यातल्या काळामध्ये राबविणार आहे। शिवकालीन तलावाची दुरुस्ती आवश्यक असल्यास त्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या व जलस्रोत बळकटीकरण करण्याच्या संदर्भामध्ये किंवा पुनर्स्थापित करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि त्या संदर्भात विशेष निर्देश महाराष्ट्रातील सर्व जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना कालच शासनाचं एक पत्र माझ्या निर्देशनानुसार मी सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना पाठवलेला आहे।